आपण पाहत आहात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाइम्स, आपल्या हक्काचं मराठी चॅनल। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात धनगराळीमध्ये सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी रात्रीच्या सुमारास अलिबाग जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने धनगराळीमध्ये राहणारा उच्चशिक्षित तरुण तन्मय भोकटे यांच्या घरावर छापा टाकून आरोपी तन्मय सतीश भोकटे वय वर्ष 24 याला अटक करण्यात आली आहे। यांच्या राहत्या घरात अवैधरित्या शस्त्रसाठा मिळाला आहे। यामध्ये 12 बोरच्या 4 बंदुका, 1 देशी बनोटी रिव्हॉल्वर, 5 चाकू, 2 तलवार, 6 कोयते, 90 जिवंत काडतुसे, 5 रिकामी काडतूस व वन्य प्राण्यांचे शिंगे आदी वस्तू सापडल्याने रोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे। सदर आरोपीला मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। पुढील तपास सुरू आहे। काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे आणि त्यांच्या टीमनी रोहा या ठिकाणी छापा मारला आणि तन्मय सतीश बोकटे वय वर्ष 24 याला ताब्यात घेतलं। त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी मिळून आल्या। त्यामध्ये 12 बोरच्या 4 बंदुका मिळून आल्या, 1 देशी बनावटीची रिव्हॉल्वर, 5 चाकू, 2 धारदार तलवारी, 6 कोयते, 90 जिवंत काडतुसे, 5 रिकामी काडतुसे, बंदुके आणि काडतुसे हे बनवण्याचं बरंचसं सामान मिळालं। त्याचबरोबर हरिण आणि तत्सम जातीची जी प्राणी आहेत त्यांचे बरेचसे जी शिंग आहेत ही त्या ठिकाणी मिळून आली। अशा पद्धतीचा हा मुद्देमाल मिळाल्यानंतर वन्यजीव कायद्यानुसार या आरोपीच्या विरोधामध्ये रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे। पुढील आम्ही तपास करत आहोत की हे जे सामान आहे किंवा हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बंदुका आणि ॲम्युनेशन त्यांनी ठेवलेलं आहे हे नेमकं कोणत्या कारणासाठी त्यांनी ठेवलेलं होतं। प्रथमदर्शनी जे काही शिंग वगैरे मिळून आलेले आहेत त्यावरून दिसून येत आहे की शिकारीसाठी तो वापरत होता। हे आणखी अशाच पद्धतीच्या काही बंदुका वगैरे त्यांनी पुढे पण कुणाला विकलेले आहेत का किंवा यामध्ये त्याला कोणी मदत करते का या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत।